स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा भवानी पेठेतील श्री वीर तपस्वी सांस्कृतिक भवनात मोठ्या उत्साहात पार पडला। जगद्गुरूंच्या सानिध्यात आणि आमदार विजयकुमार देशमुख तसंच डॉक्टर किरण देशमुख यांच्या नियोजनातून स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा भवानी पेठेतील श्री वीर तपस्वी सांस्कृतिक भवनात मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते दशरथ जमादार यांनी उपस्थित राहून स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। सायंकाळी 6:51 गोरज मुहूर्तावर पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात यंदाच्या वर्षातील दुसऱ्यांदा 12 जोडपी विवाहबद्ध झाली। यावेळी काशी पीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी, नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी, परमानंद अप्पाजी विजयपूर यांच्या आशीर्वचनाचा लाभ नवदाम्पत्यांना मिळाला। स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या वतीनं प्रत्येक जोडप्याला पलंग, गादी, कपाट, संसारोपयोगी साहित्य, वधूला शालू, मणी, मंगळसूत्र, जोडवे तर वराला सफारी कपडे आणि बूट देण्यात आले। या विवाह सोहळ्यास आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, उमेश जमादार यांच्यासह सोलापूर शहरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते। डॉक्टर किरण देशमुख यांनी मान्यवर आणि वऱ्हाडी मंडळींचं स्वागत केलं। आमदार विजयकुमार देशमुख यांनी प्रास्ताविक केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पल्लवी पवार यांनी केलं, तर डॉक्टर किरण देशमुख यांनी आभार प्रदर्शन केलं।